आपल्यासोबत आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, आता कालच महाविकास आघाडीची बैठक झाली, त्यामध्ये वंचितची काय भूमिका आहे? वंचित त्या कालच्या बैठकीमध्ये सहभागी झाली. सहभागी होऊन त्यांनी असं आम्ही युती ज्यावेळेस मध्ये आम्हाला घेतलं नव्हतं, त्यावेळेस आम्ही असं ज्या मॅक्सिमम कॉन्सन्ट्रेट करण्याच्या जागा ज्या होत्या त्याची एक यादी जी आहे ती आम्ही त्यांना यादी सादर केली आहे. त्याच्याबरोबर दुसरं असं केलं की आम्हाला लोकशाहीचं सामाजिकरण करण्याची गरज आहे हे आम्हाला, आणि म्हणून सध्याच्या परिस्थितीमध्ये लक्षात घेता मिनिमम 15 ओबीसीचे कॅन्डिडेट्स कॉमन लिस्टमध्ये असले पाहिजेत, ही आमची मागणी होती, म्हणजे खंडी. आणि दुसरं त्याच्यामध्ये असणारं की BJP जे एक्सक्लुसिव्ह राजकारण करते त्याच्यापेक्षा आपण इन्क्लुसिव्ह राजकारण करतोय हे दाखवण्याच्या दृष्टिकोनातून आपण मिनिमम 3 जागा ह्या मायनॉरिटीजला दिल्या पाहिजेत, मुस्लिम समाजाला दिल्या पाहिजेत, आणि तेही आपल्या लिस्टमध्ये रिफ्लेक्ट झालं पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानलं होतं. आता आम्हाला बघायचं आहे की याच्यापैकी महाविकास आघाडी काय मान्य करते, काय मान्य करत नाही, आणि कशा पद्धतीने त्यांचा या पुढचा वाटचाल राहील हे आहे. आम्ही एक गोष्ट व्हेरी क्लिअर केलेली आहे की आम्ही कुठल्याही घराणेशाहीला किंवा पक्षामधल्या असणाऱ्या घराणेशाहीला सपोर्ट देण्यासाठी आम्ही युती करणार नाही. लोकशाही उद्धृत करण्यासाठी ही आघाडीचा वापर झाला पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतोय, आणि हे आमचे सेंटिमेंट जे आहेत ते त्याचा आदर झाला पाहिजे हे आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. सर, महाविकास आघाडी मागच्या काही दिवसांपासून शक्ती प्रदर्शन दाखवते, प्रत्येक जिल्ह्यात सभा घेत आहे. आज सुद्धा रामटेकमध्ये सभा आहे. तर याचा काय जनतेने याचा अर्थ काढावा? आम्ही असं एक पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की हे जे पॉलिटिकल पार्टीज आहेत, सेना आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, हे एकमेकांशी समझोत्यामध्ये होते गेली 30 वर्ष. त्याच्यामुळे ठराविक जागा ठराविक पक्षाने लढवायचा असाच यांचा नियम होता. काळाच्या ओघामध्ये हे ज्या ठिकाणी लढत नव्हते त्या ठिकाणी यांच्याकडे कार्यकर्ते फार कमी राहिलेत आणि तिथली स्ट्रेंथ त्यांची राहिलेली नाही, हे लक्षात आम्ही घेतलं होतं किंवा आहे आमच्या लक्षात. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या जागेमध्ये लढायचं असेल तर आपल्याला आपली स्वतंत्र स्ट्रेंथ ही उभी करावी लागेल, आणि ती स्वतंत्र स्ट्रेंथ आम्ही असं उभी करतोय अशी परिस्थिती आहे. दुसरी सगळ्यात मोठी अडचण जी आहे, हे गेले 30 वर्ष एकमेकांच्या विरोधात लढत आलेली आहेत. काही ठिकाणी फिजिकली झालेले आहेत, काही ठिकाणी शाब्दिक झालेलं आहे. तेव्हा शंका काँग्रेसलाही आहे की शिवसेनेची मतं आपल्याकडे किती वळतील, आणि NCPला असं वाटतंय की आपल्याला कोणाची मतं मिळणार. त्याच्यामुळे प्रत्येक जण त्या वाटाघाटीमध्ये मला असं दिसतंय की स्वतःची बाजू सेफगार्ड करायची हा सगळ्यात जोर आहे, आणि म्हणून त्यांचं ठरत नसल्यामुळे ते आमच्याशी बोलू शकत नाहीये. पण सर, या सगळ्यांमध्ये भाजपला कुठेतरी धक्का लागेल, शक्ती प्रदर्शन तुम्ही दाखवत आहात, तर असं काही होऊ शकते का? भारतीय जनता पक्षाचं राजकारण एक्सपोज करण्याचं कामकाज जे आहे ते आम्हीच करतो. मग ते देशाला कर्जबाजार करण्याच्या संदर्भात असेल किंवा गेल्या 10 वर्षाच्या राजकारणामध्ये यांनी दाखवलं की आम्ही मुसलमानाच्या विरोधात आहोत, ख्रिश्चनांच्या विरोधात आहोत, पण प्रत्यक्षात यांच्याच कालावधीमध्ये 24 लाख हिंदू कुटुंब की ज्यांची संपत्ती 50 कोटीच्या वरती आहे अशाने नागरिकत्व सोडलं आणि बाहेर गेले.
त्याच्यामुळे हे कोणाच्या विरोधात आहेत, ख्रिश्चन आणि मुसलमानाच्या विरोधात आहेत की हे या देशातल्या हिंदूंच्या विरोधात आहेत. हिंदूंमध्ये सुद्धा दोन विचारसरणी आहे, एक वैदिक विचारसरणी मानणारा आणि एक सेक्युलर विचारसरणी मानणारा. त्याच्यामुळे जो बाहेर निघून गेलेला आहे त्याला मजबूर केलं आहे आणि तो इथला सेक्युलर विचारसरणीचा मानणारा होता, तो इथला बाहेर गेला आणि म्हणून यांना चिंता नाही वाटत आहे. दुसऱ्या बाजूला जे रेड चाललेले आहेत, ईडीची असेल, इन्कम टॅक्सची असेल, पोलीसची असेल, IBची असेल, या सगळ्या ज्या रेड चाललेले आहेत, या रेड सुद्धा आपण बघितलं असेल तर जे सेक्युलर विचारसरणीचे आहेत, ह्युमॅनिस्ट आहेत आणि ते RSS BJPच्या वैदिक परंपरेला मानणारे नाही आहेत, त्याला सपोर्ट करणारे जे नाही आहेत, अशांच्या वरती रेडिंग झालेलं आहे आणि त्यांना नामोहरण करण्याचं असणारं कामकाज झालेलं आहे, जेणेकरून सेक्युलर आणि ह्युमॅनिस्ट विचार या देशामध्ये पराभूत होईल आणि वैदिक विचारसरणीची म्हणजे वर्चस्ववादी व्यवस्थेची विजयी होईल, ब्राह्मणशाहीचा विजय होईल, अशा दृष्टीने प्रयत्न त्या ठिकाणीचा. हे एक्सपोजर करणारं जे आहे ते वंचित बहुजन आघाडी आहे आणि म्हणून आज वंचित बहुजन आघाडी ही लोकांमधलं व्हॉइस झाले अशी परिस्थिती आहे. सर, एक शेवटचा माझा प्रश्न आहे, EVM बद्दल तुमचं म्हणजे तुम्ही चर्चा करत होता त्याबद्दल काय सांगा? माझं काँग्रेस पार्टी आणि इतर हे जे सगळे नॅशनलिस्ट पार्टी आहेत, इन्क्लुडिंग समाजवादी पार्टी की जे दिल्लीच्या जवळ आहे, किंवा आप आहेत जे दिल्लीच्या जवळ आहेत, यांनी असणारं इलेक्शन कमिशनवरचं EVMच्या संदर्भातला जो क्वेश्चनेअर आहे, त्या क्वेश्चनेअर मधला क्वेश्चन नंबर 81 हा जर त्या ठिकाणी बघितला तर तो व्हेरीफाईड पेपर ट्रेलच्या संदर्भातला आहे, VVPAT आपण ज्याला म्हणतो त्या संदर्भातला आहे. त्यांनी त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशननीच नमूद केलेलं आहे की वोटरला तो पेपर दिसला पाहिजे, तो नुसता पेपर दिसला नाही पाहिजे, तर त्याच्यावरचा त्यांनी दाबलेलं बटन हे बरोबर गेलं की न गेलं याचं त्याला दिसलं पाहिजे. त्याच्याच बरोबर त्याचा जो वोटर कार्ड नंबर आहे तो बरोबर आहे की नाही हे त्याला दिसलं पाहिजे. अशा 4 गोष्टी त्यांनी नमूद केलेल्या आहेत. आता फक्त त्याच्यातला एवढाच प्रश्न शिल्लक राहतो की सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला ओपेक ग्लास मधलं दिसतं आणि ते खाली पडतं. या सगळ्या पॉलिटिकल पार्टी ज्या दिल्लीच्या जवळ आहेत, आसपास आहेत, त्यांनी इलेक्शन कमिशनच्या ऑफिसवरती मोर्चे काढले पाहिजेत, सगळ्यांनी मिळून मोर्चे काढले पाहिजेत आणि त्यांनी एक छोटी मागणी केली पाहिजे की ती पेपर ट्रेल डायरेक्ट पडणार नाही, तर मतदाराच्या हातामध्ये ती स्लिप येईल, तो ती स्लिप बघेल आणि तो पेटीत टाकेल. दुसरं स्टेप जे आहे ते एकदा इलेक्शन कमिशनने मान्य केलं की दुसरी स्टेप जी आहे ती काउंटिंगच्या दिवशी येते. काउंटिंग मध्ये मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 373 मतदारसंघामध्ये, लोकसभा 373 लोकसभा मतदारसंघामध्ये EVM मधले पोल वोट्स आणि काउंटेड वोट्स या दोघांची टॅली झाली नाही. तेव्हा सेकंड फेज मध्ये सगळ्या पॉलिटिकल पार्टीजनी आपल्या उमेदवाराला इन्स्ट्रक्शन दिले पाहिजेत की एकदा तुमचा फॉर्म स्टँड झाला, सिम्बॉल डिस्ट्रीब्युशन झालं की एक रिटर्निंग ऑफिसरला जे RO त्याला पत्र तुम्ही दिलं पाहिजे की इन केस ऑफ डिफरन्स
बिटवीन पोल वोट्स अँड काउंटेड वोट्स, म्हणजे जेवढे मतदान टाकलेलं आहे फॉर्म 16 वरती जो फॉर्म 17C वरती मिळतो तो, आणि ज्या दिवशी काउंटेड आहे फॉर्म 20 याच्यामधला फरक जो आहे आला तर हा जो व्हेरीफाईड पेपर ट्रेल आहे त्याची काउंटिंग घेतली पाहिजे. कारण का कायदा हा म्हणतो आणि पार्लमेंटचा कायदा हा म्हणतो की ईव्हीएम मधला मतदान आणि पेपर ट्रेल मधला मतदान याच्यापैकी कोणावरती विश्वास ठेवायचा, तर पेपर ट्रेलवरच्या मतदानावरती विश्वास ठेवायचा, ईव्हीएमच्या काउंटेड वोट्सवरती विश्वास ठेवायचा नाही. पार्लमेंटनी स्वतःचं ओपिनियन ईव्हीएमच्या बाजूने दिलेलं नाही, त्यांनी डाऊट्स केलेले आहेत, आणि म्हणून ईव्हीएम मध्ये पोल वोट्स आणि काउंटेड वोट्स हे वेगळं आलं आणि पेपर ट्रेल काउंट करण्यात आले, तर पेपर ट्रेलचा रिझल्ट हा मान्य केला पाहिजे. हे पार्लमेंट स्वतः म्हणतंय. तुमच्याकडे एवढी सगळी बाजू असून तुम्ही लंगड्यासारखे का लढताय हेच मला त्या ठिकाणी कळत नाही. याच्यामध्ये ना समाजवादी पार्टी पुढाकार घेते, ना असणारा काँग्रेस पुढाकार घेते, ना असणारा केजरीवाल त्या ठिकाणी पुढाकार करतो. दुर्दैव आम्ही असं म्हणतोय की इलेक्शन कमिशनचं ऑफिस महाराष्ट्रामध्ये नाही. इलेक्शन कमिशनचं ऑफिस महाराष्ट्रामध्ये असतं तर त्याला आम्ही घेराव घातला असता, आणि जोपर्यंत तो हे मान्य आम्ही घेराव उठवला नसता आणि त्यांचं म्हणणं जे आहे ते त्याला अंमल करायला लावलं असतं. काही पार्लमेंटची गरज नाहीये, काही नवीन कायद्याची गरज नाहीये, काही नवीन आदेशाची गरज नाहीये. काढलेले आदेश त्याची अंमलबजावणी करणार एवढीच फक्त इलेक्शन कमिशनकडे मागणी करून धरली असती, आणि तो जोपर्यंत तुम्ही जे म्हटलेलं आहे मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही घेराव उठवत नाही. हे करा ना. कोणी थांबवले या सगळ्या पॉलिटिकल पार्टीजना? सर, माझा शेवटचाच प्रश्न होता, पण एक मगाशी बोलता बोलता एक प्रश्न राहून गेला होता की आगामी लोकसभा जी निवडणूक आहे त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा अजेंडा काय असणार? पहिल्यांदा जो कॉन्ट्रॅक्ट वरती घेतलेला लेबर जो आहे तो त्या ठिकाणी म्हणतोय की इलेक्शन कमिशनचं ऑफिस महाराष्ट्रामध्ये नाही. इलेक्शन कमिशनचं ऑफिस महाराष्ट्रामध्ये असतं तर त्याला आम्ही घेराव घातला असता, आणि जोपर्यंत तो हे मान्य करत नाही तोपर्यंत घेराव उठवलाही नसता. घेराव उठवला नसता. आम्ही घेराव उठवला नसता, आणि त्यांचं म्हणणं जे आहे ते त्याला अंमल करायला लावलं असतं. काही पार्लमेंटची गरज नाहीये, काही नवीन कायद्याची गरज नाहीये, काही नवीन आदेशाची गरज नाहीये. काढलेले आदेश त्याची अंमलबजावणी करणार एवढीच फक्त इलेक्शन कमिशनकडे मागणी करून धरली असती, आणि तो जोपर्यंत तुम्ही जे म्हटलेलं आहे मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही घेराव उठवत नाही. हे करा ना. कोणी थांबवले या सगळ्या पॉलिटिकल पार्टीजना? सर, माझा शेवटचाच प्रश्न होता, पण एक मगाशी बोलता बोलता एक प्रश्न राहून गेला होता की आगामी लोकसभा जी निवडणूक आहे त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा अजेंडा काय असणार? पहिल्यांदा जो कॉन्ट्रॅक्ट वरती घेतलेला लेबर जो आहे तो त्या ठिकाणी थांबवला जाईल. दुसरं, हे जे ओपन इकॉनॉमी त्यांनी सुरुवात केलेली आहे, आणि ह्या ओपन इकॉनॉमीच्या माध्यमातून इथला जो लहान व्यापारी आहे त्या लहान व्यापाऱ्याच्या धंद्यावरती आता असणारा आघात केला जात आहे. मॉल संस्कृती मार्फत किंवा इतर प्रोडक्शन मार्फत ती थांबवून पब्लिक सेक्टर आणि पब्लिक इकॉनॉमी कशी उभी राहील याच्यावरती आमचा असणारा भर त्या ठिकाणी जाणार आहे. तिसरा, मी जसं म्हणालो की लोकशाहीचं सामाजिकरण करणं हा आमचा मेन अजेंडा राहणार. खूप खूप धन्यवाद. मी हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.